ऑपरेशन सिंदूरच्या काळात दोन विरोधाभासी चेहरे पाहायला मिळाले। आता काहींनी भारत देशात राहूनच पाकिस्तान जिंदाबाद म्हणत पाकिस्तानच्या बाजूने तळी उचलली, पाकिस्तानची बाजू घेतली। तर राष्ट्रप्रेमी भारतीयांनी विविध माध्यमातून आपलं राष्ट्रप्रेम जे होतं ते दाखवून दिलं। पण या सगळ्यामध्ये न्याय व्यवस्थेचा दुजाभाव हा पाहायला मिळाला। आता तो कसा हेच आजच्या भागातून आपण समजून घेणार आहोत। पुण्यात शिकणाऱ्या दोन तरुण विद्यार्थिनी, एकीचं वय 19 आणि एकीचं वय 22। एकीने देशविरोधी घोषणेला पाठिंबा दिला तर दुसरीने देशाच्या बाजूने ठाम भूमिका घेतली। दोघींवर टीका झाली। त्यांच्या सोशल मीडियावर ज्या वादग्रस्त पोस्ट होत्या त्या सुद्धा हटवण्यात आल्या। दोघींनी माफी मागितली। मात्र न्याय व्यवस्थेचा दृष्टिकोन हा दोघींसाठी समान नव्हता। देशविरोधी वक्तव्याला शैक्षणिक हक्काच्या नावाखाली सवलत मिळाली, मात्र देशप्रेमाच्या बाजूने जी मुलगी ठामपणे बोलली होती तिला मात्र शिक्षा भोगावी लागली। न्याय व्यवस्थेचा हाच दुजाभाव आजच्या या भागातून मी तुमच्या समोर मांडणार आहे। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल विवेक। 7 मेला पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी खादिजा शेख हिने पाकिस्तान जिंदाबाद असं म्हणत एक पोस्ट टाकली होती। त्यानंतर तिच्यावर टीका झाली, देशविरोधी भावना पसरवल्याचा आरोप झाला। पुणे पोलिसांनी अटक केली। सिंहगड इन्स्टिट्यूटने तिला तात्काळ कॉलेजमधून काढून टाकलं। त्यानंतर 27 मेला मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप केला आणि तात्काळ परीक्षा सुरू होतायत म्हणून तिला जामीन दिला आणि परीक्षेला बसण्याची परवानगी दिली। तिने पोस्ट डिलीट केली होती, माफी मागितली आहे, तरीही तिचं आयुष्य उद्ध्वस्त का करायचं असा सवाल न्यायमूर्ती गोडसे यांनी मांडला। सोमवारी हे प्रकरण आता कर्णिक आणि न्यायमूर्ती बोरकर यांच्या नियमित खंडपीठापुढे मांडण्यात आलं। सुनावणी न देताच महाविद्यालयातून तिला बडतर्फ कसं केलं असा प्रश्न न्यायमूर्तींनी उपस्थित केला आणि तो जो निर्णय होता बडतर्फीचा तो रद्द केला। आता दुसरं प्रकरण आहे, म्हणजे दुसरी विद्यार्थिनी आहे शर्मिष्ठा पनोली। पुण्यात लॉचा अभ्यास करणारी ही विद्यार्थिनी, तिच्यावरचा सविस्तर व्हिडिओ आपल्या साप्ताहिक विवेकच्या चॅनलला पण आहे आणि त्यातून पश्चिम बंगाल पोलिसांची दुटप्पी भूमिका कशी आहे हे त्यात मांडलेलं आहे। आता शर्मिष्ठा पनोलीने ऑपरेशन सिंदूरवर बॉलिवूड कलाकारांच्या मौनाबद्दल एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला। त्यानंतर धार्मिक समुदाय आणि मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद तिने टीका केली असा आरोप तिच्यावर करण्यात आला। त्यानंतर तिने माफी मागितली। तो व्हिडिओ तिने डिलीट सुद्धा केला। आता माफी मागितल्यावर सुद्धा कलकत्ता पोलिसांनी तिला गुरुग्राममधून अटक केली। 1 जूनला अलीपूर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तिला सुनावली। 2 जूनला कलकत्ता न्यायालयाने अंतरिम जामीन सुद्धा नाकारला। न्यायालयाच्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्यांच्या भावना दुखावण्याचं स्वातंत्र्य नाही। इथे तर शर्मिष्ठा देशाच्या बाजूने बोलली होती, पण इथे तिच्या शैक्षणिक हक्कांचा काही विचार केलेला नाहीये, तिला शिक्षा दिलेली आहे। एक देश असून सुद्धा न्याय व्यवस्थेत दुजाभाव का हा प्रश्न अर्थातच निर्माण होतो। देशविरोधी बोलून तिच्या शिक्षणाचा विचार केला गेला, परीक्षेसाठी तिला सोडण्यात आलं, पण देशाच्या बाजूने बोलून शर्मिष्ठाला मात्र शिक्षा मिळाली, तिचा जामीन नाकारला। हा कोणता न्याय असू शकतो असा प्रश्न आपल्या अनेकांच्या मनात निर्माण होईल आणि या प्रश्नाचं उत्तर कायदेतज्ञांकडून समजून घेणं गरजेचं आहे। कायदेतज्ञ सुशील अत्रे यांच्याकडून या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलाय। ते काय म्हणाले ऐकूया। नमस्कार। साप्ताहिक विवेकने शर्मिष्ठा पनोली आणि खादिजा शेख या दोन विद्यार्थिनींनी टाकलेल्या पोस्टच्या संदर्भामध्ये 2 वेगवेगळ्या उच्च न्यायालयांनी म्हणजे कलकत्ता उच्च न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने ज्या 2 वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, एके ठिकाणी विद्यार्थिनी आहे आणि त्यामुळे विद्यार्थिनी असल्यामुळे तिचं नुकसान करता कामा नये अशी भूमिका घेतली मुंबई उच्च न्यायालयाने, आणि दुसरीकडे कलकत्ता उच्च न्यायालयाने मात्र नाही हा तुम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर केलेला आहे आणि आम्ही तुम्हाला काही मदत करणार नाही म्हणून अंतरिम जामीन द्यायला नकार दिलेला होता। या दोन्ही न्यायालयांनी ज्या 2 वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या दिसल्या लोकांना, त्यावरून अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आला की जर आपल्या घटनेने कायद्यासमोर सगळे समान आहेत अशी भूमिका घेतलेली आहे तर हा फरक का?
याबाबत साप्ताहिक विवेकने विचारणा केलेली आहे. त्या संदर्भामध्ये कायदा क्षेत्रामध्ये वावरणारी एक व्यक्ती, एक वकील या नात्याने मी माझं मत सांगू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यात असा आहे की कोणत्याही न्यायालयाने एखादी विशिष्ट भूमिका का घेतली आणि विशेषतः त्याच प्रकारच्या दुसऱ्या न्यायालयाने दुसरी भूमिका घेतलेली असताना तुम्ही अशी भूमिका का घेतली, अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही काय, मी काय किंवा कोणीच कोणत्याच न्यायालयाला विचारू शकत नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे. ती योग्य आहे की अयोग्य आहे यावरती मी कुठलंही मत व्यक्त करत नाही. मी फक्त वस्तुस्थिती सांगतो आहे. ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी हा जो प्रकार आहे, न्यायालयाला स्वतःच्या न्यायिक कर्मासाठी, ज्युडिशियल ॲक्टसाठी जाब विचारणं, खुलासा विचारणं, ही गोष्ट त्या न्यायालयाचं जे वरिष्ठ न्यायालय आहे, हायर कोर्ट आहे, तेच करू शकतं. अन्य कोणीही त्यांना हा प्रश्न विचारू शकत नाही. म्हणजे तुम्ही देशाच्या पंतप्रधानाला एक वेळ त्याच्या निर्णयाबाबत काही प्रश्न विचारू शकाल, पण अगदी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांना देखील तुम्ही अमुक एक निर्णय का दिला हा प्रश्न विचारू शकत नाही. मुळामध्ये हा प्रश्नच तुम्ही विचारू शकत नसल्यामुळे त्याला उत्तरही मिळणार नाही आहे. आणि म्हणूनच या संदर्भामध्ये जरी आपल्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित झालेला असला तरी मला हे खेदाने सांगावंसं वाटतं की या प्रश्नाला उत्तर द्यायला या क्षणाला तरी न्यायव्यवस्थेतली कोणीही बांधील नाही आहेत. त्यांनी आपणहून उत्तर दिलं तर उत्तर मिळू शकेल, अन्यथा ते उत्तर मिळण्यासाठी प्रस्तुत कायदा पद्धतीमध्ये, प्रचलित कायदा पद्धतीमध्ये तुमच्या आमच्यासारखा सामान्य नागरिक काहीही करू शकणार नाही. खरं म्हणजे न्यायव्यवस्थेची जबाबदारी ही समान न्याय देण्याची. आता ही दोन्ही प्रकरणं काय दाखवतात तर कुणाच्या भावना दुखावला यावरून इथे न्याय देण्यात आलेला आहे. पश्चिम बंगालमधलं तृणमूल काँग्रेसचं जे सरकार आहे त्यांच्यावर धार्मिक तुष्टीकरणाचा आरोप हा अनेकदा केला जातो. त्यामुळे शर्मिष्ठाच्या अटकेत या संपूर्ण प्रकरणात शर्मिष्ठाच्या अटकेत पक्षीय हेतू हे स्पष्ट दिसतात. खादिजाच्या प्रकरणात मात्र राज्य सरकारने फारसा हस्तक्षेप केला नाहीये आणि तो तिथे अपेक्षित सुद्धा नव्हता. आता या दोघी विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या पोस्ट वादग्रस्त होत्या, त्या हटवण्यात आल्या, त्यांनी माफी मागितली. त्यामुळे दोघींसाठी समान न्याय इथे अपेक्षित होता. पण हा असा पक्षपातीपणा लोकशाहीसाठी धोकादायक आहे. वादग्रस्त विधानांवर कारवाई ही व्हायलाच पाहिजे, पण ती कोण म्हणालं किंवा कोणाच्या भावना दुखावल्या यावर अपेक्षित असून चालणार नाही, तर काय म्हटलं यावर अपेक्षित पाहिजे किंवा त्यावर आधारित पाहिजे. न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावरची पट्टी तर काढली आहे, पण न्यायव्यवस्था जागी हो असं म्हणण्याची वेळ आली आहे. या भागात मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर, साप्ताहिक विवेक, मुंबई.